गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी डॅडा गेला आहे काकाबरोबर बाहेर ब्रेकफास्ट आणायला आणि तिथून मला व्हिडिओ कॉल करतोय आणि चिडवतोय कारण नेहमी तो असतो व्हिडिओ कॉलवर आणि मी असते प्राव्याबरोबर. आणि आज तो प्राव्याला घेऊन गेला आहे तर त्याला काहीतरी वेगळीच खुशी होते. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही घरी परत यायला निघालो. त्याआधी दीदीने आम्हाला एका ठिकाणी बोलवलं होतं, तिकडे आम्ही गेलो. आम्हाला माहिती नव्हतं की आमच्यासाठी एक वेगळं सरप्राईज आहे तिकडे. हे सरप्राईज होतं, दीदी आणि जीजूने नवीन कार घेतली आहे. आधी दीदीने औक्षण वगैरे करून घेतलं, त्यानंतर फायनली कार कीज मिळाल्या. तिकडच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आम्ही निघालो लंचसाठी बाहेर. लंच झाल्यानंतर आम्ही घरी परत आलो. मला एक व्हिडिओ एडिट करायचा होता आणि प्राव्या बघा मला कशी चिडवते. कमेंट करा, कमेंट करा, कमेंट करा. संध्याकाळी आम्ही निघालो होतो गणपती विसर्जन बघण्यासाठी. आधी रुदाच्या घरच्या गणपतीचं आम्ही छान विसर्जन केलं आणि त्यानंतर आम्ही मुलुंडचे गणपती बघण्यासाठी बाहेर पडलो. सगळीकडे मोठमोठे गणपती जात होते आणि प्राव्याही खूप एक्सायटेड होती गणपती बघण्यासाठी. खूप जास्त गर्दी पण होती, पण सगळे लोक एवढे एक्सायटेड होते ना की ते गर्दीही विसरून जात होते. लहानपणापासून मी मुलुंडमध्ये हे सगळं एक्सपिरियन्स करत आले होते आणि मला हवं होतं की माझ्या मुलीने आणि माझ्या नवऱ्यानेही हे एक्सपिरियन्स करावं एकदा तरी, म्हणून मी त्यांनाही यावर्षी घेऊन आले होते. मस्त सगळ्यांनी डान्स केलं, खूप जास्त एन्जॉय केलं आणि गणपती बाप्पाला शेवटच्या बाय करून आम्ही घरी परत आलो. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.